स्वागत आहे तुमचं ट्रान्स डेल्टामध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेक्चरर पोस्टसाठी एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सिलेबस आणि तुम्ही कुठले बुक यूज करायला पाहिजे याबद्दल आपण थोडं डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। तर एक्झाम पॅटर्न आपण बघितला तर टेक्निकल पेपर जो असणार आहे तो तुमचा 200 मार्काचा असणार आहे, इंटरव्ह्यू 50 मार्क आणि टाईम ह्यासाठी असणार आहे 180 मिनिट, म्हणजे 3 तास तुम्हाला टेक्निकल पेपरसाठी मिळणार। बघा, पहिले टेक्निकल पेपर तुम्हाला द्यायचा आहे, त्यानंतर तुमच्या परफॉर्मन्सवर स्कोरवर काय होणार आहे लिस्ट लागणार आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल असाल तर तुमचा इंटरव्ह्यू होईल, तो असेल तुमचा 50 मार्काला आणि असे टोटल किती असणार आहेत तुमचे 250 मार्क असणार आहेत आणि 250 मार्क्सपैकी तुम्हाला किती मार्क मिळतील यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड असणार आहे। बघा, टेक्निकल पेपर जो आहे तो 200 मार्क आहे, तर त्यासाठी क्वेश्चन जे असणार आहे ते 80 क्वेश्चन असणार आहे। 80 क्वेश्चन हे तुमचे 3 तासासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे टेक्निकल पेपरसाठी आणि तुमचे टोटल मार्क असणार आहे 200। तर 80 क्वेश्चनसाठी जर तुम्हाला 3 तास देत असतील तर तुम्हाला यावरून डिफिकल्टी लेवल तुम्हाला समजून येत असेल की कमी क्वेश्चनसाठी जास्त टाईम देत आहे, म्हणजे तुमची जी डिफिकल्टी लेवल असणार आहे ती असणार आहे मीडियम टू हार्ड। म्हणजे जर तुम्ही पेपर कन्सिडर केला तर हा मीडियम टू हार्ड ह्या रेंजमध्ये लेक्चररचा पेपर येणार आहे। तर टोटल मार्क आहे 250। तर तुम्हाला एक्झाम पॅटर्न समजला असेल की मीडियम टू हार्ड लेवलमध्ये हा येणार आहे, 80 क्वेश्चन 200 मार्कासाठी आणि इंटरव्ह्यू 50, अशा 250 पैकी तुमचं मेरिट लागणार आहे आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन डिपेंड असणार आहे। जर आता तुम्ही नेक्स्ट स्लाइड बघितली तर सिलेबस जर तुम्ही बघितला तर इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स, त्यानंतर हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कोर सब्जेक्ट जे आहेत ते नेटवर्क ॲनालिसिस, सिग्नल सिस्टीम, मशीन, पॉवर सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सगळा सिलेबस जो आहे तुमचा तो ह्या सिलेबसमध्ये कवर केला आहे। 4 वर्षाचा जो युनिव्हर्सिटीचा जो सिलेबस असतो तो ऑलमोस्ट जे IMP टॉपिक आहेत ते सर्व काय आहेत मॅथमॅटिक्सपासून कवर केले। म्हणजे ही जी एक्झाम आहे जर तुम्ही ती कम्पेअर केली तर गेटच्या एक्झामशी आपण ह्याला कम्पेअर करू शकतो, कारण याच्यामध्ये मॅथमॅटिक्सही आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कोर सब्जेक्टही आहे। तर तुम्ही गेटचं प्रिपरेशन व्यवस्थित केलं तर ही एक्झाम तुमच्यासाठी इझी असू शकते। तर हा सिलेबस आहे, सेम गेटच्या सिलेबससारखा सिलेबस आहे, ऑलमोस्ट सेम सिलेबस आहे, काही फरक नाही आहे आणि जी पेपर लेवल आहे, डिफिकल्टी लेवल आहे ती गेट लेवलनुसारच येते। म्हणजे जर तुम्ही गेटसाठी प्रिपेअर करत असाल तर ही एक्झाम तुम्हाला इझी वाटणार आहे आणि हा पेपर तुम्ही इझिली क्रॅक करू शकणार आहे। बघा, फोकस कुठल्या सब्जेक्टवर करायचे, सगळ्यात इम्पॉर्टंट जर सब्जेक्ट कुठला असेल तो आहे मॅथमॅटिक्स। 10 ते 15 क्वेश्चन फिक्स काय येणार आहे, 2014चाही जो पेपर झाला होता त्यातही आले होते आणि 2018ला जो पेपर झाला होता त्यामध्ये आले होते। म्हणजे 10 ते 15 क्वेश्चन फिक्स काय आहेत तुमचे मॅथमॅटिक्सवर येणार। मॅथमॅटिक्सवर फोकस करा, तुम्हाला एक्झाम ही निघणार। अर्धी लढाई तुमची इथेच संपते, कारण तुम्ही मॅथमॅटिक्सचा जर स्टडी व्यवस्थित केला तर तुमची जे चान्सेस आहेत एक्झाममध्ये सिलेक्शन होण्याचे ते ऑलमोस्ट 50 to 60% काय आहेत फिक्स होऊन जातात। तुम्हाला उरलेले जे आहेत 40% तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला तुम्ही कोर सब्जेक्ट करून तुम्ही ती एक्झाम क्रॅक करू शकता। पण मॅथमॅटिक्सशिवाय तुम्हाला पर्याय नाही, मॅथमॅटिक्स तुम्हाला आलंच पाहिजे। सेकंड जर बघितलं तुम्ही पॉवर सिस्टीम, मशीन, हे काय आहेत, हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड कोर सब्जेक्ट आहेत, हे तर तुम्हाला प्रिपेअर करावंच लागतील। तर हे जे आहेत कोर सब्जेक्ट याच्यावर तुम्ही फोकस करा, मॅथमॅटिक्सवर फोकस करा, कारण सुरुवात तुमची मॅथमॅटिक्सनं झाली तर तुमचा शेवटही चांगला होणारच। त्यामुळे मॅथमॅटिक्सवर जास्तीत जास्त फोकस करा, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो आहे। बाकी तर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असल्यामुळे हे कोर सब्जेक्ट तर तुम्हाला याचं नॉलेज तर तुम्हाला असेलच। ह्याचे जे आहे ते न्यूमेरिकल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा। मी परत एकदा सांगतो आहे, टोटल जो आहे हा पेपर जो आहे तो न्यूमेरिकलवर डिपेंड आहे। ह्याच्यामध्ये जे MCQ येणार आहेत ह्या MCQमध्ये पण काय आहेत तुमचे जास्तीत जास्त हे न्यूमेरिकल बेस MCQच असणार आहे। तुम्हाला थेरी ह्या पेपरमध्ये कमी पाहायला मिळेल। जसं गेटमध्ये पण बघितलं तर तुम्हाला थेरी क्वेश्चन कमी येतात आणि न्यूमेरिकलच जास्त येतात, तर लेक्चररचाही पेपर सेम त्याच पॅटर्नमध्ये येणार आहेत। तर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत त्याची प्रॅक्टिस करा। 2014ला एक क्वेश्चन पेपर आहे
MPSCच्या साईटवर, आणि 2018लाही ही एक्झाम झाली होती, त्याचा एक क्वेश्चन पेपर तुम्हाला आहे. जर 2014चा पेपर बघितला तर हा टोटली गेटचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते जसेला तसे तुम्हाला काय ह्या पेपरमध्ये टाकले होते. त्यामुळे गेटच्या रिलेटेडच हा पेपर होता. आणि हा 2017चा जर तुम्ही पेपर बघितला, 17ला ॲड आलती आणि 18ला हा पेपर झाला होता. तर हा पेपर जर बघितला तर ह्याची जी लेवल आहे ती सेम गेट लेवलनी हा पेपर आला होता. त्यामुळे मी प्रिव्हियस स्लाईडमध्ये सांगितलं की गेट लेवलनं तुम्ही ह्याचं प्रिपरेशन करा, तुम्हाला पेपर हे इझी वाटतील. आणि 2018चा हा जो पेपर आला होता, मी म्हणतो ज्या काही तुम्ही एक्झाम आतापर्यंत दिल्या असेल तर त्यामधला सगळ्यात अवघडचा पेपर हा होता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड. कारण आपल्याला सवय असते की IBPS आणि TCS पॅटर्ननुसार आपण स्टडी केलेला असतो, पण हा जो पॅटर्न आहे MPSCचा हा गेटच्या रिलेटेड आहे आणि त्यामुळे थोडा हा पेपर हा अवघड वाटतो. आता रिझल्ट जर बघितला तर हा प्रिव्हियस इयर 2018चा रिझल्ट आहे. तर बघा, जो फर्स्ट आला होता त्याला जो टेक्निकल पेपर होता 200 आउट ऑफ किती मार्क पडले होते, 135 मार्क पडले होते. आणि इंटरव्ह्यूमध्ये त्याला 22 मार्क पडले होते, असे मिळून त्याला 157 मार्क पडलेले. आता हे बघणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण कॉम्पिटिशन काय लेवलची ह्याच्यावरून आपल्याला समजतं. हा 2018चा रिझल्ट आहे, ह्याच्यामध्ये हायेस्ट जो होता त्याला 157 मार्क होते, टेक्निकलमध्ये 135 आणि इंटरव्ह्यूमध्ये 22. तर ह्या लेवलची कॉम्पिटिशन इथे बघा, पहिल्या 10 मुलांचा स्कोअर मी दिलेला आहे. तर सेकंडला जे होते 118 मार्क होते स्क्रीनिंग टेस्टमध्ये, थर्डला 110, 100. तर ह्या लेवलमध्येच कॉम्पिटिशन तुम्हाला बघायला मिळेल, ह्यापेक्षाही जास्त बघायला मिळेल, कारण रिसोर्सेस वाढलेले आहेत, मुलांचं कॉम्पिटिशन जे आहे ते जास्त आहे आणि प्रिपरेशनही बऱ्यापैकी एक मॉडरेट टू हार्ड लेवलचं प्रिपरेशन सर्वांचं सध्या मुलं रेडी आहेत त्या पेपरसाठी. तर बघितलं तर हे आहेत तुमच्यासाठी प्रिव्हियस रिझल्ट. तर ह्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन करू शकता की तुमचे किती क्वेश्चन बरोबर आले पाहिजे. तर 40+ क्वेश्चन जे आहेत ते तुमचे बरोबर आले पाहिजे. 80पैकी 40+ जर क्वेश्चन तुमचे बरोबर येत असतील तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये आहात असं तुम्ही कन्सिडर करा. आता बुक बघा कुठली, तर थेरीसाठी तुम्ही रेफरन्स बुक वापरा, त्याच्या स्वतः नोट्स काढा, आणि प्रॅक्टिससाठी तर टेक्स्टबुक ॲप आहे. तसं मी तुम्हाला कुठल्या बुकसाठी, कुठल्या सब्जेक्टसाठी कुठलं बुक वापरायचं आहे, कुठलं रेफरन्स बुक वापराय हे मी तुम्हाला टेलिग्राममध्ये डिटेल तुम्हाला मी बुकची नावं आणि सब्जेक्ट कुठला तर ते तुम्हाला मी डिटेल तुम्हाला देईल. आता लास्ट स्लाईड जी आहे आपली ही रिवाईज रेग्युलरली. हे तर कुठलीही एक्झाम असू द्या तुम्हाला रिवाईज तर करावंच लागणार आहे. जो काही तुम्ही थेरी वाचलेली आहे त्याचे बुलेट पॉईंट काढा, ते सतत रिवाईज करत राहा. न्यूमेरिकल जे तुम्हाला अवघड वाटले ते न्यूमेरिकल तुम्ही एक व्यवस्थित कुठला न्यूमेरिकल वापरा त्याला स्टार करा, हायलाईट करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. MCQ तुम्हाला कुठला जर तुम्हाला अवघड वाटला असेल तर तो तुम्ही हायलाईट करू शकता. आणि लास्ट म्हणजे फॉर्म्युले, तुम्हाला डेली फॉर्म्युलेची रिव्हिजन करावीच लागणार आहे, कारण टोटली न्यूमेरिकल बेस हा पेपर असल्यामुळे तुम्हाला फॉर्म्युले हे तोंडपाठ असले पाहिजे, तरच तुम्हाला तो न्यूमेरिकल फास्ट सोडवता येईल. आणि अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.